नमस्कार मित्रांनो, मी शीतल ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मित्रांनो, हॉस्पिटलच्या बेडवर मी शेवटचा श्वास मोजत होतो तेव्हा बायको सगळे पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली। पण एका नर्सने माझा जीव वाचवला। त्यानंतर मी मेहनत करून स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि आज जेव्हा एका आश्रमात डोनेशन देण्यासाठी गेलो तेव्हा तिथल्या एका महिलेच्या हातातील ती अंगठी पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली। नक्की काय होतं त्या आश्रमात? त्या महिलेच्या बोटात ती अंगठी कशी आली? आणि ज्या बायकोने वाईट काळात साथ सोडली होती तिची ही गत कशी झाली? चला तर मग सुरू करूया आजच्या या अंगावर काटा आणणाऱ्या आणि एका सत्य घटनेवर आधारित कथेला। आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा आपल्या माणसांची सर्वात जास्त गरज असते आणि नेमका त्याच वेळी ते आपल्याला सोडून निघून जातात। माझ्या बाबतीतही अगदी तसंच घडलं। मी हॉस्पिटलच्या बेडवर शेवटचा श्वास मोजत असताना माझी बायको माझे सगळे पैसे आणि दागिने घेऊन निघून गेली। तिने माझ्याबद्दल एक सेकंदही विचार केला नाही। मला तडफडत मरण्यासाठी तसंच सोडून दिलं। पण वरच्या आशीर्वादाने काही वर्षानंतर माझं नशीब बदललं आणि मी पुन्हा उभा राहिलो। एक दिवस असाच बाजारातून जात असताना मला रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर एक हताश झालेली बाई बसलेली दिसली। मी तिला काही मदत करण्यासाठी पुढे गेलो। तिने मदतीसाठी जसा आपला हात पुढे केला तिच्या हातातील ती अंगठी बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली। माझं नाव आनंद। माझी लहानपणीची परिस्थिती अतिशय गरीब होती। मी आणि माझे आई वडील शहराच्या एका कोपऱ्यातल्या छोट्याशा झोपडीत राहायचो। आमचं घर एवढं छोटं होतं की पावसाळ्यात छतावरून सतत पाणी गळायचं आणि उन्हाळ्यात घरात बसणंही नकोसं व्हायचं। पण या सगळ्या गरिबीत आणि अडचणीमध्ये एका गोष्टीची कधीच कमतरता पडली नाही आणि ते म्हणजे आमच्यातलं प्रेम। माझे आई वडील माझ्यावर जीवापाड प्रेम करायचे। त्यांचा एकच ध्यास होता की त्यांच्या मुलानं शिकावं, मोठं व्हावं आणि त्यांनी आयुष्यभर काढलेली गरिबी मला कधीच अनुभवायला लागू नये। माझे बाबा दिवसभर कष्टाची कामं करायचे। कधी कंस्ट्रक्शन साईटवर सिमेंटच्या गोण्या उचलणं तर कधी ट्रकवरून माल खाली करणं। सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी घराबाहेर पडलेले बाबा रात्री थकून भागून घरी यायचे। त्यांच्या हातावर पडलेले घट्ट चट्टे आणि चेहऱ्यावरील थकवा सांगायचा की त्यांनी पोटासाठी किती कष्ट सहन केलेत। पण घरात पाय ठेवतात ते असा चेहरा करायचे की जणू त्यांना काहीच त्रास झाला नाहीये। माझी आई देखील गप्प बसत नसे। ती घरामध्ये लोकांचे कपडे शिवण्याचे काम करायची। दिवसभर शिवण यंत्राचा तो आवाज आमच्या घरात घुमत राहायचा। अनेकदा रात्रीचे 12 वाजले तरी आई मशीनवरून उठत नसे जेणेकरून लोकांचे कपडे वेळेवर मिळतील आणि 4 पैसे हातात येतील। आई वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मला नेहमी शाळेत पाठवलं। अनेकदा घरात खायला भाजी नसायची पण माझ्या शाळेची फी कधीच खंडली नाही। ते नेहमी मला प्रेमानं सांगायचे, बाळा आपण गरीब आहोत हे खरं, पण तू एकदा शिकून मोठा झालास ना की आपल्या आयुष्याची सगळी दुःख नाहीशी होतील। मी सुद्धा आई वडिलांचे ते डोळ्यातले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने अभ्यास करायचो। पण कदाचित नशिबाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं। माझ्या आयुष्यातली संकट अजून संपली नव्हती। मी अवघा 12 वर्षाचा असताना बाबांना सारखा ताप येऊ लागला। सुरुवातीला त्यांना वाटलं 2 दिवसात बरं होईल म्हणून ते तब्येत बरी नसतानाही मजुरीला जात राहिले। पण त्यांची प्रकृती खालावत चालली। शेवटी डॉक्टरांकडे नेल्यावर समजलं की त्यांना विषम ज्वर झालाय। डॉक्टरांनी काही महागडी औषधं आणि तपासण्या लिहून दिल्या पण आमच्याकडे गोळ्या औषधाला सुद्धा पैसे नव्हते। आईने तिची थोडीफार बांगड्यांची पुंजी मोडून बघितली पण ती सुद्धा पुरेशी ठरली नाही। उपचाराविना माझे बाबा दिवसेंदिवस डोळ्यासमोर खचत चालले होते। मी रोज देवासमोर हात जोडायचो की माझ्या बाबांना लवकरात लवकर बरं कर रे देवा। पण एक दिवस असा आला जेव्हा त्यांनी नेहमीसाठी आपले डोळे मिटले। त्या दिवशी माझी दुनियाच उद्ध्वस्त झाली। मी खूप लहान होतो पण त्या एका दिवसात मी जणू अचानक मोठा झालो होतो। माझ्या समोर माझी आई पूर्णपणे हताश आणि एकटी उरली होती। तिच्या डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते आणि मी फक्त तिच्याकडे बघत राहिलो। त्याच दिवशी मी मनातल्या मनात पक्की खूणगाठ बांधली की आता मी माझ्या आईला कधीच एकटा सोडणार नाही। दुसऱ्याच दिवशी मी शाळेत जाणं सोडून दिलं कारण आता घर चालवणं शिक्षणापेक्षा जास्त महत्त्वाचं बनलं होतं। मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामाच्या शोधात इकडे तिकडे भटकत राहायचो। जे पण काम मिळे
कोणतीही लाज न बाळगता मी ते करायचो. कधी एखाद्या दुकानाची साफसफाई करणं, कधी हॉटेलमध्ये भांडी घासणं, कधी चहा पोचवण्याचं काम करणं, तर कधी एखाद्या गोदामात माल उचलण्याचं काम करणं. मेहनत कितीही करावी लागली तरी मी कधीच मागं हटलो नाही, कारण मला माहित होतं की जर मी मेहनत केली नाही तर माझी आई उपाशी झोपेल. मी माझ्या कमाईतून अगदी थोडा खर्च करायचो आणि बाकीचे सगळे पैसे जपून वाचवून ठेवायचो. मी नेहमी हाच प्रयत्न करायचो की माझ्या आईला कधीही कशाची कमी भासू नये. काही महिने असेच निघून गेले. मग एक दिवस माझ्या मनात एक नवा विचार आला. मी विचार केला की आई शिवणाचं काम खूप छान करते, मग आपणच आपला एखादा छोटासा व्यवसाय का सुरू करू नये. मी माझी सगळी साठवलेली पुंजी बाहेर काढली आणि बाजारात जाऊन थोडं कापड खरेदी करून घेऊन आलो. आई सुरुवातीला खूप घाबरली आणि म्हणाली, बाळा, जर आपले कपडे विकले गेले नाहीत तर आपले सगळे पैसे बुडून जातील. पण मी हसून आईला म्हणालो, आई, एकदा प्रयत्न तर करून बघूया. त्यानंतर आईने त्या कपड्यांपासून सुंदर सुंदर शर्ट, कुर्ती आणि लहान मुलांचे कपडे शिवण्यास सुरुवात केली. मी सकाळी ते कपडे घेऊन वेगवेगळ्या बाजारात जायचो आणि दुकानदारांना दाखवायचो. अनेक जण मला स्पष्ट नकार द्यायचे, काही जण माझी चेष्टाही करायचे, पण काही लोक आमचे कपडे विकतही घ्यायचे. हळूहळू लोकांना आमच्या कपड्याची शिलाई आणि गुणवत्ता आवडू लागली. ज्या दुकानदारांनी आधी आम्हाला नकार दिला होता तेच लोक नंतर स्वतः आम्हाला बोलवून नवीन कपड्यांची ऑर्डर देऊ लागले. आमची मेहनत हळूहळू फळाला येऊ लागली. आता आमच्याकडे आधीपेक्षा जास्त काम येऊ लागलं आणि थोडेफार पैसेही वाचू लागले. जेव्हा माझ्याकडे थोडी बरी रक्कम जमा झाली तेव्हा मी बाजारात एक लहानसं दुकान भाड्याने घेतलं. त्या दिवशी मला असं वाटत होतं जणू मी आयुष्याची सगळ्यात मोठी जंग जिंकली आहे. मी दुकानात 2 नवीन शिलाई मशीन बसवून घेतल्या आणि काम वाढल्यामुळे 2 कामगारही कामाला ठेवले. आई अजूनही पूर्वीसारखी माझ्या सोबत बसून शिवणकाम करू पाहत होती, पण मी तिचा हात हातात घेतला आणि प्रेमाने म्हणालो, आई, आता तू खूप मेहनत केली आहेस. आता तुझी विश्रांती घेण्याचं वय आहे. आता तुझा मुलगा सगळं सांभाळून घेईल. माझं बोलणं ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळेस ते अश्रू दुःखाचे नव्हते तर आनंदाचे होते. मी आणि माझे कामगार मिळून उत्तम दर्जाचे कपडे तयार करू लागलो आणि आजूबाजूच्या बाजारात पुरवठा करू लागलो. हळूहळू आमच्या कामाची ओळख निर्माण होऊ लागली. इतर शहरांमधूनही लोक आमच्या कपड्यांची चौकशी करू लागले. ऑर्डर्स आधीपेक्षा कैक पटीने वाढल्या होत्या, पण मी कधीही कामाच्या गुणवत्तेशी तडजोड केली नाही. मी नेहमी हेच सांगायचं की एखादा ग्राहकाचा विश्वास जिंकला की काम स्वतःहून पुढे चालत राहतं. हाच विचार करून मी प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची स्वतः काळजी घेत असे. वेळेनुसार मी माझ्या कमाईचा जास्तीत जास्त हिस्सा पुन्हा माझ्या कामातच गुंतवला. काही वर्षानंतर मी स्वतःची एक छोटीशी कपड्याची फॅक्टरी सुरू केली. त्या दिवशी आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. फॅक्टरीमध्ये बऱ्याच आधुनिक शिलाई मशीन बसवण्यात आल्या. कपड्यांच्या कटिंगसाठी वेगवेगळ्या मशीन्स होत्या. इस्त्री करण्यासाठी वेगळी व्यवस्था होती. पॅकिंगसाठी वेगळे कर्मचारी ठेवले होते. जसजसे काम वाढले तसतसे मी आणखी लोकांना कामावर ठेवू लागलो. काहीच काळात आमच्या फॅक्टरीत डझनभर कामगार काम करू लागले. रोज हजारो कपडे तयार होऊन वेगवेगळ्या दुकानांपर्यंत पोहोचू लागले. आमचे तयार केलेले कपडे अनेक शहरात विकले जाऊ लागले आणि लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत गेला. जेव्हा एखादा नवीन कर्मचारी कामावर येत असे तेव्हा मी त्याला नेहमी एकच सांगायचो की मी कधी काळी हुबेहूब तुझ्यासारखा एका मजुराचा मुलगा होतो. त्यामुळे इथे काम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा मान राखला जाईल, कारण मला ठाऊक होतं की मेहनत करणाऱ्या माणसाची सगळ्यात मोठी पुंजी म्हणजे त्याचा स्वाभिमान. हळूहळू माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. जो मुलगा कधी काळी गरिबीमुळे आपलं शिक्षण अर्धवट सोडण्यास मजबूर झाला होता, तो आज स्वतःच्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर एक यशस्वी व्यापारी बनला होता. काही वर्षानंतर मी माझ्या कष्टाच्या कमाईतून एक मोठा आणि सुंदर बंगलाही बांधला. जेव्हा त्या घराची पहिली वीट रचली गेली तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर माझ्या बाबांचा चेहरा तरळला. मला आठवलं की कसं त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांची घरं बांधण्यात घालवलं होतं, पण स्वतःसाठी एक चांगलं घर कधी उभं करू शकले नाहीत. त्यामुळे जेव्हा माझा बंगला तयार झाला तेव्हा सगळ्यात आधी मी माझ्या आईचा हात धरून तिला घराच्या आत घेऊन गेलो. तिच्या डोळ्यात आनंदाचं पाणी होतं. तिने घराच्या अंगणात उभं राहून आकाशाच्या दिशेनं पाहिलं आणि म्हटलं, बाळा,
आज तुमचे बाबा असते तर त्यांनी हा दिवस पाहिला असता. त्यांचे ते शब्द ऐकून माझेही डोळे भरून आले. मी मनातल्या मनात माझ्या बाबांची आठवण काढली आणि विचार केला की जर त्यांनी आणि माझ्या आईने माझ्यासाठी एवढी मेहनत आणि त्याग केला नसता तर कदाचित मी आज या पदावर कधीच पोहोचू शकलो नसतो. माझ्यासाठी तो बंगला फक्त एक आलिशान घर नव्हता, तर माझ्या संघर्षाचा, माझ्या आईच्या त्यागाचा आणि माझ्या बाबांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची पूर्ती होती, जे शेवटी प्रत्यक्षात उतरलं होतं. आणि जेव्हा जेव्हा मी त्या घराच्या प्रत्येक भिंतीकडे पाहत असे तेव्हा मला माझे जुने कष्टाचे दिवस आठवायचे. हीच माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी संपत्ती होती आणि हीच माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी जीत होती. पण माझा हा आनंद फार काळ टिकला नाही. काही काळानंतर माझी आई देखील मला नेहमीसारखी सोडून या जगातून निघून गेली. ज्या आईसाठी मी दिवस रात्र मेहनत केली होती, जिच्यासाठी गरिबीतून बाहेर काढून तिला एक उत्तम आयुष्य द्यायचं होतं, तीच आई मला या सर्व संपत्तीच्या गर्दीत एकटीला सोडून निघून गेली होती. मला सगळ्यात जास्त दुःख या गोष्टीचं होतं की तिने त्या सुखाचा नीट अनुभवही घेतला नाही, ज्यासाठी तिने संपूर्ण आयुष्य संघर्ष केला होता. तिने नेहमी इतरांचे कपडे शिवूनच आपले जीवन व्यतीत केलं, पण जेव्हा तिच्या स्वतःच्या घरात प्रत्येक प्रकारचे सुख हजर होते तेव्हा वरच्या माणसाने तिला माझ्यापासून हिरावून नेलं. आईच्या जाण्याने माझा तो मोठा बंगला मला खाण्यासाठी उठल्यासारखा वाटत असे. प्रत्येक खोलीमध्ये तिची आठवण दाटून राहिलेली होती. कधी असं वाटायचं की ती आत्ता स्वयंपाकघरातून आवाज देईल, तर कधी वाटे की ती अंगणात बसून मला जेवायला बोलवत असेल. पण प्रत्येक वेळी फक्त पोकळीच मला उत्तर द्यायची. मी पूर्णपणे एकाकी पडलो होतो. माझ्याकडे कोटींचा व्यवसाय होता, शेकडो कर्मचारी होते, मोठा बंगला होता, गाड्या होत्या, नाव होतं, इज्जत होती, पण आपलं म्हणावं असं कोणीही उरलं नव्हतं. अशा कठीण काळात जर मला कोणी सावरलं असेल तर तो माझा सगळ्यात विश्वासू मित्र होता, ज्याचं नाव होतं राकेश. तो फक्त माझा मॅनेजर नव्हता, तर माझ्यासाठी मोठ्या भावासारखा होता. जेव्हा माझ्याकडे फक्त एक लहानसे दुकान होतं तेव्हापासून तो माझ्या पाठीशी उभा होता. त्याने कधीही माझी साथ सोडली नाही. जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हाही तो माझ्यासोबत होता, आणि जेव्हा माझा व्यवसाय एवढा मोठा झाला तेव्हाही त्याच्या वागण्यात कधीच कोणताही बदल झाला नाही. माझ्या अनुपस्थितीत तोच फॅक्टरीचे सगळे काम पाहत असे. कर्मचाऱ्यांपासून ते मोठ्या ऑर्डर्सपर्यंत प्रत्येक गोष्टीवर त्याचं लक्ष असे. मला त्याच्यावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास होता. अनेकदा मी बऱ्याच दिवसांसाठी बाहेरगावी निघून जात असे, पण मला कधीच काळजी वाटत नसे, कारण मला ठाऊक होतं की राकेश सर्व काही प्रामाणिकपणाने सांभाळून घेईल. आईच्या जाण्याने त्यानेच मला धीर दिला आणि समजावून सांगितलं की कोणाच्या निघून जाण्याने आयुष्य थांबत नाही, आपल्याला पुढे जावंच लागतं. त्याचं ते बोलणं ऐकून मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागलो, पण मनातील तो रिकामीपणा काही केल्या संपत नव्हता. या दरम्यान मला वारंवार माझे जुने दिवस आठवू लागले, जेव्हा मी त्या छोट्याशा वस्तीत राहत होतो. तिथेच एक मुलगी राहत होती. तिचं नाव शिखा होतं. ती खूपच साधीभोळी आणि सुंदर मुलगी होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक निरागसता असायची, पण तिचं आयुष्य अजिबात सोपं नव्हतं. तिचे आई वडील या जगात नव्हते आणि ती तिच्या काका काकूंच्या घरी राहत होती. तिचे काका आणि काकू तिच्याशी अजिबात चांगले वागत नव्हते. छोट्या छोट्या गोष्टीवर तिला ओरडणं, मारहाण करणं आणि टोमणं मारणं हा त्यांचा रोजचा शिरस्ता होता. अनेकदा मी माझ्या जुन्या घरी जायचो तेव्हा तिला अंगणात शांत बसलेली पाहायचो. तिच्या डोळ्यामध्ये नेहमी एक अशा वेदना स्पष्ट दिसत असे, जी कदाचित कोणी समजून घेऊ इच्छित नव्हतं. मी तिला बालपणापासून ओळखत होतो आणि हळूहळू कधी मी तिच्यावर प्रेम करू लागलो हे मला स्वतःलाच समजलं नाही. मला असं वाटायचं की ती देखील मला पसंत करते, पण तिने कधीही उघडपणे काही म्हटलं नाही. कदाचित तिची परिस्थिती अशी होती की ती स्वतःचा विचारही करू शकत नव्हती. पण एक दिवस मी पक्का निर्णय घेतला की मी लग्न करणार तर फक्त शिखाशीच करेन. मी माझ्या काही नातेवाईकांना आणि राकेशला सोबत घेऊन तिच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन पोहोचलो. माझ्याबद्दल संपूर्ण वस्तीतील लोकांना ठाऊक होतं की आज मी एक मोठा व्यापारी बनलो आहे आणि माझ्याकडे कशाचीही कमतरता नाही. जसं तिच्या काकांना मी येण्यामागचा हेतू समजला, तसा त्यांच्या वागण्याचा अंदाज पूर्णपणे बदलला. जे लोक कालपर्यंत शिखाला ओझं समजत होते तेच लोक आज तिच्या समोर गोड गोड बोलू लागले. त्यांनी कसलाही विलंब न लावता या नात्यासाठी लगेच होकार दिला.
त्यांच्या या बदललेल्या वागण्याने मला अजिबात आनंद झाला नाही, कारण मला पुरती जाणीव होती की हे सगळं फक्त माझ्या संपत्तीमुळे घडतंय. जर आज सुद्धा मी तोच गरीब मुलगा राहिलो असतो तर कदाचित त्यांनी या लग्नाला कधीच मंजुरी दिली नसती. पण मला फक्त शिखाच्या आनंदाशी मतलब होता, म्हणून मी फार काही बोललो नाही. लग्नाची सगळी जबाबदारी मी स्वतःच्या अंगावर घेतली. मी विचार केला की शिखाने तिच्या आयुष्यात खूप दुःख सोसलं आहे, त्यामुळे तिचं लग्न एखाद्या राजकुमारी सारख्या थाटात झालं पाहिजे. संपूर्ण शहरात आमच्या लग्नाची चर्चा रंगली. मोठ्या हॉटेल्स मधून जेवण मागवण्यात आलं, शानदार सजावट करण्यात आली, दूरवरून पाहुणे मंडळी आली आणि अत्यंत दिमाखात आमचं लग्न पार पडलं. लग्नाच्या दिवशी जेव्हा शिखा नटून थटून माझ्या समोर आली तेव्हा मला असं वाटलं की जणू वरच्या देवाने माझ्या आयुष्यातील सगळं सुख मला एकाच वेळी बहाल केलं आहे. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते आणि माझ्या मनात एकच शांतता होती की आता तिला कधीही कोणासमोर मान खाली घालून जगण्याची गरज पडणार नाही. लग्नानंतर जेव्हा निरोपाची वेळ आली तेव्हा तिचे काका तिच्यावर अतिशय प्रेम असल्याचा आवा आणू लागले, पण त्यांच्या चेहऱ्यामागचं सत्य मला चांगलंच ठाऊक होतं. म्हणूनच लग्नानंतर मी त्यांच्याशी हळूहळू सगळे संबंध संपवून टाकले. मी स्पष्ट निर्णय घेतला की आता शिखाला कधीही त्या लोकांकडे पाठवणार नाही ज्यांनी तिला आयुष्यभर फक्त यातना दिल्या होत्या. माझ्यासाठी नातेसंबंध फक्त रक्ताने नसून वागणुकीचे असतात आणि त्यांनी स्वतःच्या मुलीसारख्या असणाऱ्या मुलीला फक्त ओझं समजलं. त्यांच्याशी कसलाही संबंध ठेवण्याचं माझ्याकडे कोणतंही कारण नव्हतं. लग्नानंतर शिखा माझ्यासोबत माझ्या बंगल्यात आली. ती त्या घराची एकुलती एक मालकीण बनली. घरात अनेक नोकर चाकर काम करत होते. ते तिच्या एका इशाऱ्यावर प्रत्येक काम करण्यास तत्पर असत. तिच्यासाठी एक वेगळा ड्रेसिंग रूम होता, ज्यामध्ये महागड्या कपड्यांनी भरलेलं कपाट होतं. सोनं, हिऱ्यांच्या दागिन्यांचा मोठा संग्रह होता. ती जेव्हा केव्हा तयार होऊन माझ्या समोर येत असे तेव्हा तिचं सौंदर्य बघून माझी नजर तिच्यावरच खिळून राहायची. पण मला तिच्या रूपापेक्षा तिचं हसणं जास्त आवडायचं, कारण माझी इच्छा होती की ज्या मुलीने बालपणापासून फक्त दुःख पाहिलं आहे तिने आता आयुष्यभर फक्त आनंदच अनुभवावा. मी तिच्या प्रत्येक लहान मोठ्या इच्छेची पूर्तता करत असे. जर तिला कुठे फिरायला जायचं असेल तर मी माझं सगळं काम बाजूला सारत असे. जर तिला एखादी नवीन वस्तू आवडली तर दुसऱ्याच दिवशी ती तिच्या हातात असायची. मला तिच्या चेहऱ्यावर कधीही उदासी बघायची नव्हती. ती माझ्यासाठी फक्त माझी पत्नी नव्हती, तर माझं संपूर्ण विश्व होती. मी तिच्यावर इतकं प्रेम करत असे की जर तिने थट्टेनं दिवसाला रात्र म्हटलं तरी मी हसून तिची ती गोष्ट मान्य केली असती आणि म्हटलं असतं की जर तुझ्या आनंदातच माझं सुख असेल तर माझ्यासाठी हेच सत्य आहे. तिचं ते हसूच आता माझा सगळ्यात मोठा आनंद बनलं होतं आणि मला वाटू लागलं होतं की आता वरच्या ईश्वराने माझ्या आयुष्यातील सर्व दुःख संपून कायमसाठी आनंदाची पाने लिहून दिली आहेत. पण मला या गोष्टीची जराही कल्पना नव्हती की ज्या दोन माणसावर माझा स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त विश्वास होता तेच एक दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरतील. आयुष्य बाहेरून जेवढं सुंदर दिसत होतं आतून ते तितकंच वेगानं बदलणारं होतं. हळूहळू वेळ निघून गेला. माझा व्यवसाय पूर्वीसारखा अगदी उत्तम चालला होता. फॅक्टरीमध्ये रोज नवीन ऑर्डर्स येत होत्या. बाजारात आमच्या कपड्यांची मागणी सतत वाढत होती आणि घरातील सर्व काही ठीक चाललं होतं. पण तेव्हाच एका दिवशी अचानक ऑफिसमध्ये काम करत असताना मला जोरदार चक्कर आली. मी खुर्चीवरून उठणार इतक्यात माझा तोल गेला. कसं तरी मी स्वतःला सावरलं. त्यावेळी मला वाटलं की सततच्या कामामुळे असं झालं असेल, त्यामुळे मी या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशीही मी नेहमीप्रमाणे फॅक्टरीत गेलो, पण आता मला आधीसारखी ताकद जाणवत नव्हती. थोडा वेळ काम केलं की शरीर थकून जायचं. पायऱ्या चढतानाही धाप लागू लागली होती. मला सतत असं वाटायचं की जणू माझ्या शरीरात काही त्राणच उरला नाहीये. आधी मी पूर्ण दिवस न थांबता काम करायचो, पण आता 2 तास काम केलं तरी आराम करावासा वाटायचा. काही दिवसानंतर माझा त्रास आणखी वाढू लागला. मला थोडा थोडा ताप राहू लागला. औषधं घेतलं तरी तो पूर्णपणे बरा होत नव्हता. रात्री झोपताना माझे कपडे घामानं भिजून जायचे आणि सकाळी उठल्यावर संपूर्ण अंग मोडून आल्यासारखं वाटायचं. मी खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचो, तरीही माझं वजन सतत कमी होत चाललं होतं. एके दिवशी कपडे बदलताना माझी नजर मानेजवळ गेली. तिथे मला एक छोटीशी गाठ जाणवली. सुरुवातीला मला वाटलं की एखादी साधी सूज असेल, त्यामुळे मी त्याकडेही दुर्लक्ष केलं. पण काही दिवसानंतर ती गाठ आधीपेक्षा मोठी वाटू लागली. आता माझ्याही मनात भीती बसू लागली होती. शिखानेही 1-2दा विचारलं की तुझी तब्येत ठीक वाटत नाहीये.
पण तिच्या विचारण्याची पद्धत अशी होती की जणू ती फक्त एखादं कर्तव्य पार पाडत आहे. तरीही मी तिला सांगितलं की कामाचा ताण जास्त असल्यामुळे असं होत असावं. पण जेव्हा अशक्तपणा सतत वाढत गेला तेव्हा मी ठरवलं की आता डॉक्टरांना दाखवावंच लागेल. दुसऱ्या दिवशी मी शहरातल्या एका मोठ्या दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी माझं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. त्यांनी माझी तपासणी केली आणि काही महत्वाच्या रक्ताच्या आणि इतर चाचण्या लिहून दिल्या. मी त्याच दिवशी सगळ्या चाचण्या करून घेतल्या. रिपोर्ट यायला 2 दिवस लागले, पण ते 2 दिवस मला खूप जड गेले. माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते. मी स्वतःला समजावत होतो की एखादा छोटासा आजार असेल, पण मनाच्या एका कोपऱ्यात एक वेगळीच भीती बसली होती. अखेर तो दिवस उजाडला जेव्हा मला रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे जायचं होतं. मी डॉक्टरांसमोर बसलो होतो. त्यांनी एक एक रिपोर्ट अतिशय लक्ष देऊन पाहिला. त्यांच्या चेहऱ्यावरचा गंभीरपणा स्पष्ट दिसत होता. ते काही क्षण शांत राहिले आणि मग माझ्याकडे पाहत अतिशय शांत आवाजात म्हणाले, अनंतराव, तुमच्या रिपोर्टमध्ये जे काही समोर आलं आहे त्यावरून आम्हाला समजले की तुम्हाला लिम्फोमा नावाचा एक गंभीर आजार झाला आहे. हे ऐकताच मला असं वाटलं जणू कोणीतरी माझ्या कानाजवळ खूप जोराने काहीतरी फोडलं आहे. पण माझं मन हे मान्य करायला अजिबात तयार नव्हतं. मी काही वेळ फक्त शून्यात डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. त्यांनी मला पाणी दिलं आणि नंतर समजावून सांगत म्हटले, घाबरू नका. आजकाल या आजारावर उपचार उपलब्ध आहेत, पण उपचार वेळेत सुरू होणं गरजेचं आहे. तुम्हाला नियमित औषधं घ्यावी लागतील, वेळोवेळी तपासण्या कराव्या लागतील आणि काही काळ तुमच्या आरोग्यावर पूर्ण लक्ष द्यावे लागेल. येणारे काही महिने तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. जर तुम्ही हिंमत ठेवली आणि उपचारात कोणतीही कसर केली नाही तर चांगले परिणाम मिळण्याची नक्की आशा आहे. मी डॉक्टरांचं म्हणणं ऐकत होतो, पण माझं मन कुठेतरी पूर्णपणे सुन्न झालं होतं. माझ्या डोळ्यासमोर माझी संपूर्ण आयुष्याची फरफट फिरू लागली. बालपणीची गरिबी, वडिलांचा मृत्यू, आईचा संघर्ष, माझी प्रचंड मेहनत, माझा व्यवसाय, माझं लग्न. एका क्षणात सगळं काही माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेलं. माझ्या मनात फक्त एकच प्रश्न होता की शेवटी माझ्याच वाट्याला असं का आलं? मी पुन्हा पूर्वीसारखा होऊ शकेन का नाही? माझं जीवन आता कायमचं बदलून जाईल की काय? खूप कष्टाने मी स्वतःला सावरलं आणि रिपोर्ट घेऊन रुग्णालयातून बाहेर आलो. संपूर्ण वाटेत मी पूर्णपणे शांत होतो. घरी पोहोचल्यावर मी सरळ माझ्या खोलीत निघून गेलो. शिखा तिथेच बसली होती. तिने मला पाहिलं आणि विचारलं, काय झालं? रिपोर्ट आला का? मी तिच्याजवळ बसलो आणि थरथरत्या हाताने रिपोर्ट तिच्या समोर ठेवला. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि मी अतिशय मंद आवाजात म्हटलं, डॉक्टरांनी सांगितलं आहे की मला लिम्फोमा हा आजार झाला आहे. उपचार लांब चालणार नाहीत. माहित नाही पुढे काय होईल. त्यावेळी मला फक्त एवढंच हवं होतं की तिने माझा हात पकडावा, मला मिठी मारून म्हणावं, घाबरण्याची अजिबात गरज नाही. मी प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. पण असं काहीही झालं नाही. तिने अतिशय बेपर्वाईनं तो रिपोर्ट पाहिला आणि कोणतीही विशेष चिंता न दाखवता फक्त एवढंच म्हटलं, डॉक्टरांनी उपचार सांगितला आहे ना, तर करून घ्या. सगळं ठीक होईल. तिच्या चेहऱ्यावर ना दुःख होतं, ना घबराट, ना मला धीर देण्याची कोणतीही धडपड. तिच्या आवाजात तो आपलेपणा अजिबात नव्हता, ज्याची मला त्या क्षणी सर्वात जास्त गरज होती. मी काही वेळ तिच्याकडे तसंच बघत राहिलो. मला माझ्या आजाराचं जेवढं दुःख झालं नव्हतं, त्याहून कैक पटीनं जास्त वेदना तिच्या या दुराव्यानं दिली होती. मी विचार करत होतो की ज्या माणसासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य उधळून दिलं, आज माझ्या अत्यंत कठीण काळात ती माझ्यासोबत उभी सुद्धा राहिली नाही. त्या दिवशी पहिल्यांदाच माझ्या मनात एक अजब अशा पोकळीची भावना निर्माण झाली. पण तरीही मी स्वतःला समजावलं की कदाचित ती अचानक आलेली ही बातमी ऐकून घाबरली असेल, म्हणून असं वागत असेल. मी तिला काहीच बोललो नाही आणि मुसमुसत जाऊन माझ्या खोलीत बसलो. त्यानंतर माझी प्रकृती आणखी वेगानं खालावत चालली. अशक्तपणा इतका वाढला की अनेकदा बेडवरून उठणंही कठीण होऊन बसलं. फॅक्टरीत जाणं जवळपास बंद झालं. डॉक्टरांनी पुढच्या तपासणीनंतर स्पष्टपणे सांगितलं की आता तुम्हाला काही काळ पूर्ण विश्रांती घ्यावी लागेल. जास्त धावपळ आणि काम तुमच्यासाठी अजिबात ठीक नाही. उपचारासोबतच तुम्हाला बेड रेस्टही घ्यावी लागेल. जर तुम्ही तुमच्या शरीराला आराम दिला नाही तर तुमची प्रकृती आणखीन बिघडू शकते. डॉक्टरांचा सल्ला मानून मला नाईलाजाने सगळं काम माझ्या त्या विश्वासू माणसाच्या हातात सोडून द्यावं लागलं आणि मी घरीच राहू लागलो. पण मला अजिबात अंदाज नव्हता की माझ्या आजारापेक्षाही जास्त धोकादायक तो खेळ होता, जो माझ्या डोळ्यांसमोर अगदी मुकपणे खेळला जात होता आणि त्याचे सत्य अद्याप माझ्या समोर यायचे बाकी होते. आणि मग माझी प्रकृती इतकी जास्त बिघडली की
आता माझ्यासाठी बेडवरून उठणंही एखाद्या डोंगरावर चढण्यासारखं कठीण झालं होतं. आधी मी संपूर्ण व्यवसाय एकटा सांभाळत असे, पण आता एक पेलाभर पाणी पिण्यासाठीही मला कोणाच्या तरी आधाराची गरज लागत होती. माझ्या हातात पूर्वीसारखी ताकद उरली नव्हती. शरीर इतकं कमजोर झालं होतं की अनेकदा कूस बदलतानाही खूप वेदना होत होत्या. डॉक्टरांचा औषध उपचार सुरू होते, पण आजारामुळे मी दिवसेंदिवस आतून तुटत चाललो होतो. मला सर्वात जास्त वेदना माझ्या आजाराची होत नव्हती, तर त्या माणसाच्या बदललेल्या वागणुकीची होत होती, ज्यांना मी माझं सर्वात जवळचं मानत होतो. या काळात मी एक गोष्ट अगदी प्रकर्षाने अनुभवली होती. शिखाचं माझ्यासोबतचं वर्तन पूर्णपणे बदललं होतं. आधी ती प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर माझ्या आसपास असायची, माझ्या आवडीचं जेवण बनवून द्यायची आणि माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घ्यायची. पण आता जणू तिला माझी कोणतीही पर्वा उरली नव्हती. ना ती माझ्याशी प्रेमानं नीट बोलत होती, ना माझ्या जवळ बसत होती. अनेक तास निघून जायचे, पण ती माझ्या खोलीकडे डोकावून पाहण्याचेही कष्ट घेत नव्हती. जर कधी आलीस तर फक्त 2 मिनिटासाठी आणि माझ्याकडे नीट न बघताच परत निघून जायची. मी अनेकदा तिला हाक मारत असे, पण ती ऐकूनही न ऐकल्यासारखं करायची किंवा म्हणायची की आत्ता काम आहे, नंतर येते. आधी मला वाटायचं की कदाचित ती माझ्या आजारामुळे घाबरली असेल, पण हळूहळू तिचे हे वागणं मला संशयास्पद वाटू लागलं होतं. दुसरीकडे राकेशचं माझ्या बंगल्यात येणं जाणं आधीपेक्षा खूपच वाढलं होतं. तो रोज कोणत्या न कोणत्या बहाण्याने माझ्या बंगल्यात हजर राहत असे. कधी म्हणायचा फॅक्टरीच्या फाईल्स दाखवायच्या आहेत, कधी म्हणावं नवीन ऑर्डर्सवर सह्या घ्यायच्या आहेत, तर कधी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा हिशोब बघायचा आहे. तो माझ्या खोलीत बसून अतिशय गोड गोड बोलत असे आणि म्हणायचा, अनंत तू अजिबात काळजी करू नकोस. जोपर्यंत तू बरा होत नाहीस तोपर्यंत व्यवसायाची एक एक जबाबदारी मी सांभाळेन. तुला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. त्याचं बोलणं ऐकून मी वरवर हसत असे, पण मला माहित नाही का आता मला त्याच्या डोळ्यात पूर्वीसारखा प्रामाणिकपणा दिसत नव्हता. जेव्हा जेव्हा तो माझ्याकडे पाहायचा तेव्हा त्याच्या डोळ्यात मला एक वेगळीच चमक दिसायची. जणू तो आतून माझ्या या दुर्दशेवर खुश होता. जणू त्याला माझ्या या आजारामुळे कोणतंही दुःख नसून एक समाधान मिळत होतं. अनेकदा मला असे वाटे की कदाचित मी आजारपणामुळे जास्त विचार करत असेल, म्हणून मी स्वतःच्या मनाची समजूत काढायचो. पण मनाच्या एखाद्या कोपऱ्यात एक अजबचा संशय हळूहळू जन्म घेऊ लागला होता. तरीही माझ्याकडे असा कोणताही पुरावा नव्हता ज्याच्या आधारावर मी कोणावर बोट ठेवू शकेन. मी फक्त मुकाट्याने सर्व काही पाहत होतो आणि माझ्या मनातील सल माझ्याच मनात दाबून ठेवत होतो. आणि मग माझ्या आयुष्यात ती काळी रात्र आली, जिच्या आठवणीने आजपर्यंत माझा थरकाप उडाला. त्या रात्री हवामान अचानक खूप बिघडलं होतं. संध्याकाळपासून आकाशात काळे ढग दाटून आले होते. रात्र होताच मुसळधार पाऊस सुरू झाला, ज्यामुळे खिडक्यांचा काचांवर पाण्याचा मारा सतत आपटत होता. बाहेर विजा कडाडत होत्या आणि प्रत्येक काही मिनिटानंतर ढगांचा असा मोठा गडगडाट ऐकू येत होता की जणू संपूर्ण बंगला हादरून जात होता. चारही बाजूंना असा भयानक सन्नाटा होता की पावसाचा आवाज आणि घड्याळाची टिकटिक स्पष्ट ऐकू येत होती. मी माझ्या खोलीत बेडवर एकटाच पडून होतो. त्या दिवशी माझी प्रकृती आधीपेक्षाही जास्त खालावली होती. माझा गळा पूर्णपणे कोरडा पडला होता. मला खूप जोराची तहान लागली होती. मी हळूच शिखाला हाक मारली, शिखा, जरा पाणी देशील का? पण तिकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. मी थोड्या मोठ्या आवाजात पुन्हा हाक मारली. या वेळेसही कोणीच आलं नाही. मला वाटलं कदाचित तिनं ऐकलं नसेल, म्हणून मी सतत तिला अनेकदा हाक मारली, पण संपूर्ण घरात फक्त पाऊस आणि ढगांचाच आवाज घुमत होता. माझा आवाज त्या भयान शांततेत कुठेतरी विरून जात होता. मला काही समजत नव्हतं की घरातील सगळे नोकरचाकर कुठे निघून गेले होते. एवढा मोठा बंगला होता, जिथे नेहमीच कोणी ना कोणी नोकर हजर असायचा, पण त्या रात्री असं वाटत होतं जणू संपूर्ण घर पूर्णपणे रिकामं पडलं आहे. मी घंटी वाजवण्याचाही प्रयत्न केला, पण कोणीच आलं नाही. माझं तोंड तहानेनं कोरडं पडलं होतं आणि शरीरातही एवढी ताकद उरली नव्हती की मी स्वतः उठून पाणी पिऊ शकेन. मी बेडचा आधार घेऊन उठण्याचा प्रयत्न केला, पण थोडासा प्रयत्न करताच माझी धाप लागली आणि मी पुन्हा बेडवर कोसळलो. बाहेर मुसळधार पाऊस पडत असताना माझ्या कपाळावर घामाचे थेंब आले होते. मी सारखा दरवाजाकडे पाहत होतो की कदाचित कोणीतरी आत येईल, पण कोणीच आलं नाही. प्रत्येक जाणाऱ्या मिनिटासोबत माझी बेचैनी वाढत चालली होती. बाहेर पाऊस अजूनच वाढला होता. विजेचा प्रकाश कधी खोलीत उजेड पाडत होता, तर पुढच्या क्षणी सर्व काही पुन्हा अंधारात बुडून जात होतं. ढगांचा तो मोठा गडगडाट
माझ्या हृदयाचे ठोके आणखीन वाढवत होता. माझी प्रकृती सतत बिघडत चालली होती. पण त्या संपूर्ण रात्री माझी विचारपूस करणाराही जवळ कोणी नव्हतं. मला अजिबात अंदाज नव्हता की त्याच भयान रात्री माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य माझ्या समोर येणार होतं. त्याने माझं संपूर्ण विश्व नेहमीसाठी बदलून टाकणार होतं. आणि मग मी माझी उरली सुरली सगळी ताकद एकत्र केली आणि पूर्ण शक्तीनं शिखाचं नाव घेऊन हाक मारली. माझा आवाज संपूर्ण खोलीत दुमदुमला. काही वेळानंतर ती हळूहळू खोलीत आली. पण तिच्या चेहऱ्यावर ना कोणती काळजी होती ना कोणती धाकधूक. तिने अगदी कोरड्या स्वरात मला विचारलं, काय झालं? का असा आरडाओरडा करून ठेवला आहे? मी तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिलं आणि म्हटलं, मी किती वेळापासून तुला हाक मारत आहे, तू कुठे होतीस? तिने अगदी थंडपणे उत्तर दिलं, मी झोपले होते. आता सांग, काय काम आहे? मी अत्यंत अशक्त आवाजात म्हटलं, मला खूप जोराची तहान लागली आहे. मला थोडं पाणी पाजशील का? माझा गळा पूर्णपणे कोरडा पडलाय. ती काही न बोलता स्वयंपाकघराच्या दिशेनं निघून गेली. काही मिनिटांनी ती परत आली आणि माझ्या हातात पाण्याचा पेला दिला. मी इतका अशक्त झालो होतो की पेला सुद्धा नीट पकडता येत नव्हता. पण तिने तो पेला माझ्या ओठांजवळ धरला आणि मी हळूहळू पाणी प्यायलो. पाणी प्यायल्यानंतर मला थोडासा आराम वाटला. मी तिला विचारलं की घरातील सगळे नोकर कुठे गेलेत? सकाळपासून कोणीच दिसत नाहीये. पण तिने माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही आणि कोणतंही उत्तर न देता खोलीतून बाहेर निघून गेली. मला तिचं हे वागणं खूप संशयास्पद वाटलं. पण त्यावेळी माझ्यामध्ये इतकेही त्राण नव्हते की मी उठून तिच्या मागे जाऊ शकेन. पाणी पेल्याच्या काही मिनिटांनंतर माझ्या डोळ्यावर अचानक अतिशय गाढ झोप येऊ लागली. मला काही समजत नव्हतं की इतक्या लवकर मला एवढी गाढ झोप कशी काय लागली. मी काही विचार करू शकेन त्याआधीच माझे डोळे मिटले आणि मी गाढ झोपेत निघून गेलो. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा बाहेर लख्ख ऊन पडलं होतं. मी भिंतीवर लावलेल्या घड्याळाकडे पाहिलं तर दुपार झाली होती. माझं डोकं खूप जड पडलं होतं. मला असं वाटत होतं जणू मी अनेक तास बेशुद्ध पडलो होतं. मी हळूच मान वळवून संपूर्ण खोलीत पाहिलं. पण खोलीची अवस्था पाहून माझे होश उडाले. माझ्या खोलीतील दोन्ही कपाटं पूर्णपणे उघडी होती. त्यांचे दरवाजे उघडे होते आणि आत ठेवलेलं सर्व सामान गायब होतं. महत्वाच्या फाईल्स, रोख रक्कम, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू कुठेही दिसत नव्हत्या. सुरुवातीला मला वाटलं की कदाचित माझ्या डोळ्यांचा धोका असेल. पण जेव्हा मी नीट निरखून पाहिलं तेव्हा सत्य माझ्या समोर होतं. माझं हृदय जोरात धडकू लागलं. मी लगेच शिखाला हाक मारू लागलो, शिखा, शिखा कुठे आहेस? पण यावेळी माझ्या आवाजाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मी तिला सतत हाक मारत राहिलो पण संपूर्ण घरात फक्त सन्नाटा होता. ना कोणा नोकराच्या पावलाची चाहूल होती ना कोणाच्या बोलण्याचा आवाज. एक तास निघून गेला, मग दुसरा तास देखील सरकला पण माझ्याकडे कोणीही आलं नाही. माझ्या मनात प्रचंड भीती बसली होती. खूप कष्टाने मी स्वतःला बेडवरून उठवलं. भिंतीचा आधार घेत एक एक पाऊल पुढे टाकत खोली बाहेर पडलो. माझ्या पायात चालण्यासाठी अजिबात ताकद उरली नव्हती. तरीही कशा तरी मी हॉलपर्यंत पोहोचलो. तिथलं दृश्य पाहून माझा श्वासच अडकला. संपूर्ण घरातील मौल्यवान सामान गायब होतं. काही शोपीस खाली फुटून पडले होते. मुख्य दरवाजा उघडा होता आणि सामान इकडे तिकडे विखुरलेलं होतं. असं वाटत होतं जणू कोणीतरी संपूर्ण घर पूर्णपणे लुटून रिकामं केलं होतं. आता माझ्या मनात एकच गोष्ट घुमू लागली. मी कसा तरी शिखाच्या खोलीच्या दिशेने पुढे सरकलो. अत्यंत कष्टाने तिच्या खोलीपर्यंत पोहोचलो आणि दरवाजा उघडला. तिथे पोहोचताच माझी उरली सुरली शेवटची आशाही संपली. तिची कपाटेही पूर्णपणे रिकामी होती. तिचे सगळे कपडे, दागिने आणि वैयक्तिक सामान गायब होतं. खोलीमध्ये तिची एकही वस्तू शिल्लक राहिली नव्हती. त्या क्षणी मला सर्व काही समजून चुकलं. ज्या स्त्रीवर मी जीवापाड प्रेम केलं होतं, जिला गरिबीतून काढून एखाद्या राणीसारखं आयुष्य दिलं होतं, जिच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता, तीच मला धोका देऊन सर्व काही लुटून पळून गेली होती. तिने फक्त माझे पैसेच हिरावून घेतले नव्हते तर माझा विश्वास, माझं प्रेम आणि जगण्याचं कारणही माझ्याकडून हिरावून घेतलं होतं. मी तिथेच खोली बाहेर फडशीवर कोसळलो. माझ्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते पण ते पुसणाराही आजूबाजूला कोणीच नव्हतं. मी त्या रिकाम्या पडलेल्या बंगल्यात तासनतास फडशीवर पडून राहिलो. कधी छताकडे पाहत होतो, कधी डोळे बंद करून घेत होतो. मला असं वाटत होतं की आता माझं जीवन संपलं आहे. संध्याकाळ झाली. रात्र कधी झाली मला काहीच पत्ता लागला नाही. संपूर्ण घराचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या पडल्या होत्या. बाहेरून थंड हवा आत येत होती पण माझ्या शरीरात आता कशाचीही जाणीव उरली नव्हती. मी फक्त वरच्या ईश्वराकडे हीच प्रार्थना करत होतो की
जर माझ्या नशिबात आता हे सर्व उरलं असेल तर मला तुझ्या चरणी बोलावून घे, कारण ज्या माणसासाठी मी जगत होतो तीच मला मरण्यासाठी एकटी सोडून निघून गेली होती. ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी रात्र होती. तितक्यात दुसऱ्या दिवशी मला कोणाची तरी चाहूल लागली. मी अतिशय कष्टानं मान वर करून पाहिलं तर समोर आमच्या जुन्या मोहल्ल्यात राहणारी एक मुलगी उभी होती. तिचं नाव प्रिया होतं. ती आमच्या बंगल्यापासून काही अंतरावर एका छोट्याशा घरात राहत होती. तिने मला जमिनीवर या अज्ञात आणि दैनंदिन अवस्थेत पाहिलं तर ती घाबरली आणि पळत माझ्या जवळ आली. तिने पटकन मला आधार दिला आणि घाबरत विचारलं, तुम्हाला काय झालं? तुम्ही इथं जमिनीवर का पडला आहात? आणि तुमच्या घराची ही अवस्था कोणी केली? तुमच्या मुख्य दरवाजा तर कालपासून उघडाच होता, म्हणून मला शंका आली आणि मी बघायला आले. मग मी खूप कष्टाने तुटक्या आवाजात तिला सगळी हकीकत सांगितली. कशी माझी प्रकृती खालावत गेली, कशी शिखा बदलली आणि कशी ती सर्व काही घेऊन मला एकटीला सोडून पळून गेली. माझी संपूर्ण गोष्ट ऐकून प्रियाच्या डोळ्यातही पाणी आलं. तिने एका क्षणाचाही विलंब न करता शेजाऱ्यांच्या मदतीनं मला गाडीत बसवलं आणि थेट रुग्णालयात घेऊन आली. डॉक्टरांनी ताबडतोब माझ्या उपचारांना सुरुवात केली. तपासणीनंतर डॉक्टरांनी गंभीर आवाजात सांगितलं, त्यांच्या शरीरात खूप जास्त अशक्तपणा आला आहे. जर वेळेवर उपचार मिळाला नसता तर त्यांचा जीवही गेला असता. आता त्यांना फक्त औषधाचीच नव्हे तर चांगला आहार आणि सततच्या देखभालीची गरज आहे. काही दिवस मी रुग्णालयात दाखल होतो. त्या काळात प्रिया दररोज माझ्याकडे येत असे, वेळेवर औषध मिळवून देत असे, डॉक्टरांशी बोलत असे, माझ्यासाठी जेवण घेऊन येत असे आणि एका क्षणासाठीही मला एकटेपणा जाणवू देत नाही. नंतर मला समजलं की तिचे स्वतःचे आई वडील अनेक वर्षापूर्वी वारले होते. आता या जगात तिचा फक्त एक लहान भाऊ होता, ज्याची जबाबदारी ही ती सांभाळत होती. ती स्वतः खूप गरीब होती. घरचा खर्च अत्यंत कष्टाने चालत असे, पण तरीही तिने मला कधीही याची जाणीव होऊ दिली नाही की मी तिच्यासाठी ओझा आहे. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की अजून काही काळ मला कोणाच्या तरी देखभालीची गरज आहे, तेव्हा प्रिया मला तिच्या छोट्याशा घरी घेऊन गेली. तिने म्हटलं, जोपर्यंत तुम्ही पूर्ण बरे होत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच राहा. मी आणि माझा लहान भाऊ तुमची पूर्ण काळजी घेऊ. त्या गरीब मुलीकडे देण्यासाठी संपत्ती नव्हती, पण तिच्या मनात माणसाची जात आणि माणुसकी एवढी होती की तिने एका अनोळखी माणसाचा जीव वाचवण्यासाठी कोणताही स्वार्थाशिवाय तिचं घर आणि तिचं मन दोन्ही खुलं केलं होतं. आणि मग प्रियाने खरोखर माझी इतकी काळजी घेतली की मला हळूहळू पुन्हा माणसावर विश्वास वाटू लागला. तिच्या लहान भावाचं नाव कार्तिक होतं. तो खूपच गोड आणि समजूतदार मुलगा होता. तो सतत भैया म्हणून माझ्या आसपास फिरत राहायचा. मी पाणी मागण्यापूर्वीच तो पाण्याचा पेला घेऊन माझ्याकडे पोचवायचा. जर माझ्या औषधाची वेळ झाली तर तो पळत जाऊन आपल्या ताईला आठवण करून द्यायचा की भैयाच्या औषधाची वेळ झाली आहे. त्या दोन्ही भाऊ बहिणीकडे पैसे खूप कमी होते, पण मन खूप मोठी होती. प्रिया मुलांना ट्युशन शिकवून आपल्या घरचा खर्च चालवत होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती वेगवेगळ्या मुलांना शिकवायची आणि जे थोडेफार पैसे मिळायचे त्याच पैशावर घर चालत असे. पण माझ्यामुळे तिचा खर्च आधीपेक्षा आणखी वाढला होता. तरीही तिने कधीही माझ्यासमोर या गोष्टीचा साधा उच्चारही केला नाही. तिने माझी संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली होती. ती मला खाटेवरून स्वतःचा आधार देऊन उठवत असे आणि जर मी स्वतः उठण्याचा प्रयत्न केला तर लगेच ओरडून म्हणायची, आता तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. जास्त शूरपणा दाखवायचा प्रयत्न करू नका. डॉक्टरांनी जितकं सांगितलं आहे तितकंच करा. मी तिचं म्हणणं मुकाटपणे मान्य करत असे, कारण मला समजलं होतं की ती जे काही करत आहे ते फक्त माझ्या भल्यासाठीच करत आहे. ती सकाळी उठल्याबरोबर माझ्यासाठी हलकं आणि पौष्टिक जेवण बनवायची, वेळेवर औषधं द्यायची आणि मग मला रुग्णालयात घेऊन जायची. डॉक्टरांनी दाखवून पुन्हा घरी घेऊन यायची. वाटेत माझा हात धरून मला हळूहळू चालायला लावायची, जेणेकरून मी पडू नये. घरी आल्यावरही ती मला कधीच एकटं सोडत नसे. जर तिला ट्युशन घ्यायला बसायचं असेल तर ती वारंवार माझ्या खोलीत येऊन विचारत असेल की तुम्हाला काही हवं तर नाही ना. मी अनेकदा तिला म्हणायचो, प्रिया तू तुझीही काळजी करत जा. तू सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त माझ्या मागे लागलेली असते. पण ती हसून म्हणायची, जर वरच्या ईश्वराने कोणाची मदत करण्याची संधी दिली असेल तर मागे हटता कामा नये. तुम्ही लवकर बरे व्हाल, फक्त हिंमत हारू नका. तिचे हे बोलणं मला दररोज एक नवीन उमेद देत असे. कार्तिकही दररोज संध्याकाळी माझ्याजवळ येऊन बसत आणि त्याच्या शाळेतील गप्पा सांगत असे. त्याच्या त्या निष्पाप गोष्टी ऐकून मी माझ्या सर्व वेदना काही क्षणासाठी विसरून जात असे.
हळूहळू ते छोटंसं घर मला आपलंसं वाटू लागलं. तिथे ना महागडं फर्निचर होतं, ना मोठ्या खोल्या होत्या, ना नोकर चाकर होते, पण तिथे खरी आपुलकी होती, जी माझ्या करोडोच्या बंगल्यात कधीच नव्हती. पाहता पाहता संपूर्ण 1 वर्ष निघून गेलं. या 1 वर्षात माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. माझ्या आयुष्याचा तो शेवट नव्हता, तर एक नवी सुरुवात होती. आणि यावेळी मी माझं आयुष्य स्वतःच्या जीवावर पुन्हा उभं करून दाखवणार होतो. सुरुवातीला माझ्याकडे एवढे मोठे काम करण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे मी पूर्वीप्रमाणे मजुरी करायला सुरुवात केली. मी सकाळी लवकर घरून निघायचो. जिथे जसे काम मिळेल ते मी करत असे. कधी गोदामात भारी सामान उचलत असे, कधी ट्रकमधून माल उतरवत असे, तर कधी एखाद्या दुकानात संपूर्ण दिवस काम करत असे. मला कोणत्याही कामाची लाज वाटत नव्हती, कारण मला माहित होतं की कष्ट करणारा माणूस कधीही हारत नाही. संध्याकाळी थकून भागून घरी परतलो की प्रिया आणि कार्तिक माझी वाट पाहत असत. आम्ही तिघं मिळून एकत्र जेवण करत असू आणि थोडा वेळ गप्पा मारत असू. त्या लोकांच्यामुळे मला दररोज पुढे जाण्याची हिंमत मिळत असे. एकदा दुपारी आम्ही तिघं मिळून जेवण करत होतो, तेव्हा अचानक मला माझ्या त्या जुन्या बंगल्याची आठवण झाली, जो अजूनही माझ्याच नावावर होता. तो बंगला रिकामा पडला होता आणि त्याची देखभाल करणारही कोणी नव्हता. तेव्हा माझ्या मनात आलं की जर मी तो विकला तर मला इतका पैसा मिळेल की मी पुन्हा एकदा माझा व्यवसाय सुरू करू शकेन. मी त्याच दिवशी माझी प्रॉपर्टी डीलरशी बोललो आणि त्याला माझा बंगला विकण्यास सांगितलं. त्याने खरेदीदार शोधायला सुरुवात केली. काही दिवसानंतर एक चांगला खरेदीदार मिळाला. बंगल्याची खरी रक्कम जवळपास 1 कोटी रुपये होती, पण मला पैशांची खूप गरज होती. त्यामुळे मजबुरीत मला तो 65 लाखातच विकावा लागला. सगळे कागदपत्र तयार झाले, रजिस्ट्री झाली आणि काही दिवसांनी संपूर्ण पैसे माझ्या बँक खात्यात जमा झाले. जेव्हा मी शेवटच्या वेळी त्या बंगल्याकडे पाहिलं, तेव्हा माझे डोळे पाणवले. त्या घराची प्रत्येक भिंत माझ्या संघर्षाची आणि माझ्या आईच्या आठवणींशी जोडलेली होती. पण मला ठाऊक होतं की कधी कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी सर्वात प्रिय वस्तूही सोडावी लागते. जड अंतकरणाने मी त्या घराचा निरोप घेतला आणि तिथून परतलो. बंगला विकल्यानंतर जे 65 लाख रुपये मला मिळाले, त्याच पैशातून मी माझ्या आयुष्याची दुसरी सुरुवात केली. यावेळी मी कोणतीही घाई केली नाही. मी आधी संपूर्ण मार्केटचा अंदाज घेतला आणि समजून घेतलं. नंतर मी एक छोटीशी युनिट भाड्याने घेतली, नवीन शिलाई मशीन खरेदी केली, कटिंगचे मशीन बसवले आणि माझ्या जुन्या काही विश्वासू कारागिरांशी पुन्हा संपर्क साधला. जेव्हा त्यांना समजलं की मी पुन्हा काम सुरू करत आहे, तेव्हा त्यांच्यापैकी अनेक जण आनंदाने माझ्यासोबत जोडले गेले, कारण त्यांना आजही माझ्या कामावर आणि प्रामाणिकपणावर पूर्ण विश्वास होता. हळूहळू फॅक्टरीत पुन्हा काम सुरू झालं. पहिल्या दिवशी कमी ऑर्डर्स आल्या, पण नंतर हळूहळू ग्राहकांची संख्या वाढू लागली. लोक पूर्वीसारखी माझ्या कपड्यांची प्रशंसा करू लागले. दुकानदार पुन्हा माझ्याकडून माल खरेदी करू लागले आणि माझा व्यवसाय पुन्हा रुळावर आला. मी आधीपेक्षाही जास्त मेहनत करत असे. सकाळी सर्वात आधी फॅक्टरीत पोहोचत असे आणि सर्वात शेवटी तिथून निघत असे. जी काही कमाई होत असे त्याचा मोठा हिस्सा मी माझ्या व्यवसायात गुंतवत असे. नवीन मशीन खरेदी करणं, चांगलं कारागीर ठेवणे आणि माझ्या व्यवसायात सातत्याने वाढवणे हेच चालू होतं. काही वर्षातच माझी ती छोटीशी युनिट पुन्हा एक उत्तम फॅक्टरी बनली. आता माझ्याकडे आधीपेक्षा जास्त लोक कामाला लागले होते आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये माझ्या कपड्यांचा पुरवठा जाऊ लागला होता. माझ्या मेहनतीने पुन्हा एकदा रंग दाखवला आणि मी आर्थिकदृष्ट्या पुन्हा मजबूत झालो. पण यावेळी माझ्या मनात पूर्वीसारखा कोणताही अहंकार नव्हता, कारण आयुष्याने मला खूप काही शिकवलं होतं. यावेळी मी प्रिया आणि कार्तिकला कधीही स्वतःपासून वेगळं होऊ दिलं नाही. मी प्रियाला स्पष्टपणे सांगितलं की आता तुला कोणाच्या घरी जाऊन मुलांना ट्युशन शिकवण्याची गरज नाही. तू माझ्या अत्यंत कठीण काळात माझी साथ दिली आहेस. आता तुझं आयुष्य माझं आहे. तिनं सुरुवातीला खूप नकार दिला आणि म्हणाली की तिला कोणावर ओझं बनायचं नाही, पण मी हसून म्हटलं, जर आज मी जिवंत आहे तर फक्त तुझ्यामुळे आहे. त्यामुळे आता मलाही माझं कर्तव्य पार पाडू दे. त्यानंतर मी कार्तिकच्या शहरातील एका चांगल्या शाळेत नाव दाखल केले. जेव्हा तो पहिल्यांदा नवीन गणवेश घालून शाळेत जाऊ लागला, तेव्हा त्याचा आनंद पाहण्यासारखा होता. तो वारंवार आरशात स्वतःला पाहत होता आणि पळत जाऊन माझ्या गळ्यात पडला. त्या दिवशी प्रियाच्या डोळ्यातही आनंदाचे अश्रू होते, कारण तिचा लहान भाऊ आता चांगलं शिक्षण घेऊ शकत होता. हळूहळू आमचं आयुष्य पुन्हा सामान्य होऊ लागलं. घरात पुन्हा आनंद आला होता. पण या दरम्यान मी एक गोष्ट लक्षात घेतली, जिने मला विचार करायला भाग पाडलं. जेव्हा मी आजारी होतो
तेव्हा राकेश दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला भेटायला येत असे, पण ज्या दिवशी मी पूर्णपणे बरा झालो त्यानंतर त्याने एकदाही मला भेटण्याचा प्रयत्न केला नाही, ना त्याने फोन केला, ना कोणती विचारपूस केली. पहिलं मला हे सगळं विचित्र वाटलं, पण मी त्यावर जास्त लक्ष दिलं नाही. पण एका दिवशी बाजारात माझ्या एका ओळखीच्या माणसाने मला अशी गोष्ट सांगितली जी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्याने सांगितलं की शिखा ज्या माणसासोबत पळून गेली होती तो दुसरा कोणी नसून खुद्द राकेशच होता. ते दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि मी आजारी असतानाच त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसण्याची पूर्ण योजना आखली होती. त्यांनी एकत्र येऊन माझी संपत्ती, दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन शहर सोडलं होतं. हे ऐकताच माझ्या डोळ्यासमोर सगळं चित्र स्पष्ट झालं. आता मला समजलं होतं की राकेश माझ्या घरी वारंवार का येत असे. तो मला मदत करण्यासाठी नव्हे तर माझी प्रकृती पाहण्यासाठी येत असे, जेणेकरून त्याला खात्री पटेल की मी कधीही बरा होणार नाही आणि त्यानंतर तो आरामात माझी संपूर्ण जिंदगी लुटून नेहमीसाठी पसार होऊ शकेल. पण कदाचित त्याला हे माहीत नव्हतं की ईश्वर न्याय करायला उशीर करतो, पण अन्याय कधीही होऊ देत नाही. आता मी पूर्वीसारखा कमजोर आणि आतून तुटलेला माणूस नव्हतो. मी पुन्हा एकदा माझ्या पायावर उभा राहिलो होतो आणि त्या क्षणी मी मनातल्या मनात निर्णय घेतला होता की ज्याने माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा नक्की मिळणार. मग त्यासाठी मला कितीही मोठा लढाका द्यावा लागला असता, पण आता मला या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्याचं एक वाईट स्वप्न म्हणून मागं सोडायच्या होत्या. मला कोणताही बदला घ्यायचा नव्हता किंवा जुन्या दुःखात अडकून जगायचं नव्हतं. मी माझ्या आयुष्यात खूप काही गमावलं होतं, पण आता मला हे समजलं होतं की जर माणूस सतत आपल्या जुन्या जखमांकडे पाहत राहिला तर तो कधीही पुढे जाऊ शकत नाही. म्हणूनच मी ठरवलं की आता माझी उरलेली जिंदगी मी अशा लोकांच्या मदतीसाठी लावीन ज्यांचा या जगात कोणताही आधार नाही. आता माझ्याकडे पूर्वीपेक्षा जास्त पैसा होता, पण त्याहून जास्त मनाची शांतता होती, कारण यावेळी मी संपत्ती कमावण्यासोबतच खरी मानवताही कमावली होती. मी माझ्या पैशामधून एक विधवा आश्रम आणि एक अनाथ आश्रम सुरू केला. तिथे त्या महिलांना राहण्याची जागा मिळवून दिली ज्यांचे पती आता जगात नव्हते आणि त्यांचे स्वतःचे असे कोणीही नव्हते. तिथे अशा वृद्ध महिलांची ही सोय करण्यात आली ज्यांना त्यांच्याच घरच्यांनी बाहेर हकलून दिलं होतं. दुसरीकडे अनाथालयात त्या मुलांच्या राहण्याची, खाण्याची, शिक्षणाची आणि उपचारांची पूर्ण व्यवस्था करण्यात आली. त्यांच्या डोक्यावरून आई वडिलांचे छत्र हरपलं होतं. मला असं वाटे की जर ईश्वराने मला दुसरी जिंदगी दिली आहे तर त्याचा सर्वात चांगला उपयोग इतरांची आयुष्य सुधारण्यासाठीच व्हायला हवा. त्या दोन्ही आश्रमांची संपूर्ण जबाबदारी मी प्रियाकडे सोपवली, कारण मला तिच्यावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास होता. तिच्या मनात प्रत्येक दुःखी माणसासाठी अफाट सहानुभूती होती. ती तिथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आपल्या कुटुंबाप्रमाणे काळजी घ्यायची. कोणी आजारी पडले तर ती स्वतः त्याला रुग्णालयात घेऊन जायची. कोणी उदास असेल तर त्याच्याशी बसून वेळ घालवायची. मुले तिला आई मानू लागली होती आणि वृद्ध महिला तिला आपली मुलगी म्हणून हाक मारत होत्या. हे सगळं पाहून माझ्या मनाला अफाट सुख आणि समाधान मिळत होतं. एका दिवशी मी काही कामासाठी बाजारात जात होतो तेव्हा अचानक रस्त्यावर माझी नजर एका महिलेवर पडली. तिने अंगात फतवे निघालेले कपडे घातले होते आणि ती जमिनीवर बसून भीक मागत होती. तिचे केस मोकळे आणि विस्कटलेले होते, चेहरा धुळीनं माखलेला होता आणि तिची प्रकृती इतकी खालावली होती की पहिल्या नजरेत कोणीही तिला ओळखू शकले नसते. मला वाटलं की तिला काही पैसे देऊन मदत करावी म्हणून मी तिच्या जवळ गेलो, पण तेव्हाच अचानक माझं लक्ष तिच्या हातामध्ये घातलेल्या एका अंगठीवर गेलं. ती अंगठी पाहताच मी तिथे स्तब्ध झालो, कारण ती कोणतीही साधी अंगठी नव्हती. ती तीच हिऱ्याची अंगठी होती जी मी माझ्या लग्नाच्या वाढदिवशी शिखाला माझ्या हाताने घातली होती. त्या अंगठीच्या आत अतिशय बारीक अक्षरामध्ये तिचं नाव कोरलेलं होतं, त्यामुळे ती ओळखण्यात माझ्याकडून कोणतीही चूक होणं शक्यच नव्हतं. आता मला पूर्णपणे समजलं होतं की माझ्या समोर बसलेली ती भिकारी दुसरी कोणी नसून माझी पहिली पत्नी शिखाच होती, जिने मला धोका देऊन माझं संपूर्ण विश्व उद्ध्वस्त केलं होतं. तिनेही मला पाहताच लगेच ओळखलं. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला आणि पुढच्या क्षणी ती रडत माझ्या पायांवर डोकं टेकवलं आणि रडत म्हणू लागली, मला माफ करा, मी तुमच्यासोबत खूप मोठं पाप केलं आहे. आज मला त्याच पापाची शिक्षा मिळत आहे. मी ती माझ्या पायांवर पडण्यापूर्वी एक पाऊल मागे हटलो, कारण माझ्या मनात तिच्यासाठी ना आता कोणतं प्रेम उरलं होतं ना कोणताही विश्वास. पण तरीही माझ्या मनात हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा नक्की होती.
की शेवटी तिच्यासोबत असं काय घडलं की करोडोची संपत्ती घेऊन पळून जाणारी स्त्री आज रस्त्यावर भीक मागण्यास मजबूर झाली होती. मी तिच्या समोर खाली बसलो आणि शांत आवाजात विचारलं, तुझी ही अशी अवस्था कशी झाली? तू तर माझी सारी संपत्ती आणि पैशाचा साठा घेऊन तुझ्या प्रियकरासोबत राकेश सोबत पळून गेली होतीस ना, मग आज तू या अवस्थेत कशी पोहोचलीस? माझं बोलणं ऐकताच ती मोठ्याने रडू लागली. ती कातर आवाजात सांगितलं, आज मी तुला संपूर्ण सत्य सांगते. त्या रात्री मी तुला पाणी दिले होते. त्या पाण्यात मी झोपेची औषधं मिसळली होती, जेणेकरून तू संपूर्ण रात्र गाढ झोपेत राहावास. तू झोपल्यानंतर मी आधीच तयार करून ठेवलेले काही कागदपत्र काढले आणि तुझ्या अंगठ्याचा शिक्का त्यावर उमटून घेतला, कारण तू बेहोशीच्या स्थितीत होतास. त्यामुळे तुला काहीच कळलं नाही. त्यानंतर मी घरातील सगळे दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान सामान एकत्र केलं आणि आधीपासून बोलावलेल्या राकेश सोबत तिथून पळून गेले. आम्ही दोघे ट्रेनने दुसऱ्या शहरात जात होतो. मला वाटत होतं की आता आमचं नवीन आयुष्य सुरू होईल, पण वाटेतच राकेशचा खरा चेहरा माझ्या समोर आला. तो ट्रेनच्या दरवाजात उभा राहून मला म्हणाला, मला तुझ्यावर तीळ मात्रही भरोसा नाही. जी स्त्री स्वतःच्या पतीची होऊ शकली नाही, जिने तिला एवढं प्रेम दिलं, सन्मान दिला आणि प्रत्येक आनंद दिला, ती कोणाचीही होऊ शकत नाही. जर तू त्याला धोका देऊ शकतेस तर एका दिवशी मलाही धोका देशील. एवढं बोलून त्याने अचानक मला चालत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिलं. मी काहीच समजू शकले नाही आणि ट्रेनमधून खाली पडले. माझ्या संपूर्ण शरीराला गंभीर दुखापत झाली. मी अनेक तास तिथेच पडले होते. नंतर काही लोकांनी मला पाहिलं आणि सरकारी रुग्णालयात दाखल केलं. अनेक महिने उपचार चालले, पण जेव्हा मी बरी झाले तोपर्यंत माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं. राकेश सगळे पैसे आणि दागिने घेऊन पसार झाला होता. मला माहित नाही तो कुठे निघून गेला, पण त्याला खूप शोधलं, पण तो कधीच सापडला नाही. माझ्याकडे राहण्यासाठी जागा उरली नाही आणि खाण्यासाठी पैसेही नव्हते. हळूहळू मला भीक मागून आपले पोट भरावे लागले. मला माहित आहे की हे सगळं माझ्यासोबत म्हणूनच घडलं, कारण मी तुझ्या पाठीत खंजीर खुपसला होता. वरच्या ईश्वराने मला माझ्या कर्माची शिक्षा दिली आहे. तिचं सगळं बोलणं ऐकल्यावर मी काही वेळ शांत बसलो. माझ्या मनात तिच्याबद्दल पूर्वीसारखा राग नव्हता, पण कोणताही आपलेपणाही उरला नव्हता. मला फक्त एवढंच जाणवले की माणूस आपल्या कर्मापासून कधीच पळू शकत नाही. शेवटी मी तिला म्हणालो, तुला तुझ्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे, पण मी तुझ्यासारखा कोणत्याही बेवारस किंवा बेसहाराला सोडून देऊ शकत नाही. त्यानंतर मी माझ्या कर्मचाऱ्यांना फोन केला आणि तिला तिथून उचलून त्याच विधवा आश्रमात पाठवून दिले, जो मी काही काळापूर्वी बनवला होता. तिथे तिच्या राहण्याची, खाण्याची, उपचाराची आणि देखभालीची पूर्ण व्यवस्था केली, जे करून तिला उरलेलं आयुष्य कमीत कमी सन्मानाने जगता येईल. आणि मग मी माझ्या मॅनेजरला आणि माझ्या काही विश्वासू लोकांना राकेशचा शोध घेण्याच्या कामाला लावले. आता मला कोणतीही घाई नव्हती, पण मला एवढं नक्की हवं होतं की ज्याने माझ्यासोबत इतका मोठा विश्वासघात केला त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळायला हवी. माझ्या माणसांनी अनेक शहरात त्याच्याबद्दल माहिती काढण्यास सुरुवात केली. बऱ्याच महिन्यापर्यंत काही पत्ता लागला नाही, पण अखेर एका दिवशी माझ्या मॅनेजरचा फोन आला. त्याने सांगितलं की राकेशचा पत्ता लागला आहे. तो दुसऱ्या शहरात माझ्याच लुटलेल्या संपत्तीच्या जीवावर मौज मजेचे आयुष्य जगत आहे. हे ऐकताच मी अजिबात वेळ न घालवता सगळी माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांच्या पथकासोबत माझ्या मॅनेजरने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचलो. पोलिसांनी संपूर्ण घराला चारही बाजूनी वेढा घातला. राकेशला कदाचित अजिबात अंदाज नव्हता की त्याचे सत्य आता समोर येणार आहे. जसा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला तसा पोलिसांनी त्याला तिथंच पकडला आणि बेड्या ठोकत पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथे चौकशी दरम्यान तो आधी स्वतःला निरपराध भासवण्याचा प्रयत्न करत राहिला, पण जेव्हा पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गोळा केलेले पुरावे त्याच्या समोर ठेवले आणि कसून चौकशी केली, तेव्हा शेवटी त्याने आपला संपूर्ण गुन्हा कबूल केला. त्याने मान्य केलं की त्याने शिखासोबत मिळून माझ्यासोबत धोका केला होता. त्याने सगळा कट रचला होता आणि माझ्या आजारपणाचा फायदा घेऊन माझी संपत्ती बळकावली होती. त्याने हे सुद्धा कबूल केलं की शिखाला रस्त्यातून कायमच्या बाजूला सारण्यासाठी, त्यांनी सारी संपत्ती स्वतःकडे ठेवण्यासाठी चालत्या ट्रेनमधून धक्काही त्यानेच दिला होता. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी माझी बरीचशी संपत्ती आणि उर्वरित मौल्यवान सामानही जप्त केलं, जे त्याने वेगवेगळ्या ठिकाणी लपून ठेवलं होतं. काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माझी लुटलेली संपत्ती मला परत मिळाली. अखेर कायद्याने आपलं काम केलं आणि राकेशला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली. दुसरीकडे शिखा आधीच आपल्या कर्माची शिक्षा भोगत होती. तिची प्रकृती अद्यापही फारशी बरी राहत नव्हती आणि ती त्यात विधवा आश्रमात राहून आपलं जीवन व्यतीत करत होती. तिला पाहून माझ्या मनात कोणताही राग उरला नव्हता, ना बदलाची भावना. फक्त एवढं जाणवत होतं की माणूस आपल्या कर्मापासून कधीही पळू शकत नाही. आज मला सर्वात जास्त समाधान
या गोष्टीचं होतं की सत्याचा विजय झाला होता आणि चुकीचं करणाऱ्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली होती. त्यानंतर काही काळाने मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि चांगला निर्णय घेतला. मी प्रियाशी लग्न केलं, कारण तिने त्या कठीण काळात माझी साथ दिली होती, जेव्हा माझे स्वतःचे लोकही मला सोडून गेले होते. तिने कोणत्याही लोभाशिवाय माझी सेवा केली, माझा जीव वाचवला, मला पुन्हा जगायला शिकवलं आणि त्या तुटलेल्या माणसाला पुन्हा उभं केलं. आमचा विवाह अतिशय साधेपणानं पार पडला. त्यात फक्त आमची जवळची माणसं सहभागी झाली होती. त्या दिवशी कार्तिक सर्वात जास्त आनंदी होता, कारण त्याला वाटलं होतं की त्याचं कुटुंब आता पूर्ण झालं आहे. लग्नानंतरही प्रिया मुळीच बदलली नाही. ती आजही आधीप्रमाणे सर्वांचा आदर करते, गरजवंतांना मदत करते आणि माझ्या प्रत्येक निर्णयात माझी खंबीरपणे साथ देते. तिने माझ्या मनातून ती भीती कायमची काढून टाकली की प्रत्येक माणूस एकसारखा नसतो. तिने मला शिकवलं की या जगात वाईट लोक आहेत तर चांगले लोकही आहेत आणि एका वाईट माणसासाठी संपूर्ण जगावरचा विश्वास कधीही सोडता कामा नये. आज मी, माझी पत्नी प्रिया आणि कार्तिक सोबत अतिशय आनंदी आयुष्य जगत आहे. आमचा व्यवसाय आधीपेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे सुरू आहे. आमच्या आश्रमात राहणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून मला सर्वात जास्त आनंद मिळतो. आता मी दररोज ईश्वराचे आभार मानतो की त्याने मला दुसरी जिंदगी दिली आणि चांगल्या लोकांची साथ दिली. या संपूर्ण प्रवासाने मला एक खूप मोठी शिकवण दिली आहे की माणूस जसं कर्म करतो तसाच एक दिवस तो त्याच्याकडे परत येतो. चांगलं कर्म करणारा शेवटी सन्मान आणि आदर मिळवतो, तर वाईट कर्म करणारा काही काळ जरी वाचला तरी त्याला एका दिवशी आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावाच लागतो. आज मी संपूर्ण शांततेनं आणि समाधानानं नवीन आयुष्य जगत आहे आणि मनापासून हीच प्रार्थना करतो की अशी वेळ कुणावरही कधीही येऊ नये आणि कोणासोबतही तसा धोका कधीही होऊ नये जसा माझ्या सोबत झाला होता. पण जर कधी आयुष्य एखाद्याला खाली पाडेल तर त्याने कधीही हिंमत हारता कामा नये, कारण सत्य, प्रामाणिक मेहनत आणि चांगलं कर्म शेवटी नेहमीच जिंकतात. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची हृदयद्रावक आणि थरारक कथा नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची नोटिफिकेशन बेल आवर्जून दाबा, जेणेकरून माझी प्रत्येक नवीन अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून, गावातून पाहत आहात हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.